अत्यंत उपयुक्त टिप नंबर 1. ढोकळा परफेक्ट बनविण्यासाठी सगळ्यात आधी बेसन पीठ व्यवस्थित चाळून घ्या. यामुळे बेसनामध्ये गुठळ्या अजिबात राहणार नाहीत आणि परफेक्ट मिश्रण बनेल. ढोकळा सॉफ्ट बनविण्यासाठी मिश्रण व्यवस्थित फेटणं पण तितकंच गरजेचं असतं. एकच डायरेक्शनमध्ये तुम्ही बॅटर न फेटता हळूहळू त्यामध्ये पाणी घालून बॅटर फेटा. तुम्ही जे मिश्रण हाताने सुद्धा फेटू शकता. जर तुम्ही दोन्ही बाजूने मिश्रण फेटत राहाल तर मिश्रणातील हवा बाहेर पडेल आणि ढोकळा सॉफ्ट होणार नाही. तर परफेक्ट ढोकळा बनवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय नक्की करा. टिप नंबर 2. उन्हाळ्यात घरी येणारे पाहुणे कोणी गरम चहा मागतच नाहीत आणि पीत देखील नाहीत. त्यांना थंड काहीतरी हवं असतं. अशा वेळी आपण त्यांना लिंबू सरबत बनवतो किंवा बनवून देतो. पण उन्हाळ्यात लिंबाचे भाव गगनाला भिडलेले असतात. म्हणजेच लिंबू भरपूर प्रमाणामध्ये महाग झालेले असतात. अशा वेळी थंडीमध्ये जेव्हा लिंबू स्वस्त असतात तेव्हा लिंबूचा रस काढून काचेच्या कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. कित्येक महिने चांगला राहतो आणि कोणत्याही सीझनमध्ये किंवा जेव्हा आपल्याकडे लिंबू नसतील तेव्हा याचा वापर तुम्ही करू शकता. उपयुक्त टीप आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 3. टॉयलेटमधून दुर्गंधी येऊ नये म्हणून थोडासा बेकिंग सोडा आणि डिटर्जंट पावडर थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून टॉयलेट घासून स्वच्छ करून घ्या. ते स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये टाकून थोडेसे पाणी फ्लश करा. यामुळे टॉयलेटची दुर्गंधी किंवा घाण वास येत असेल तर तो कमी होतो. टिप नंबर 4. उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या लवकर सुकतात. अशातच जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर भाज्या टिकवून ठेवणं फारच कठीण किंवा अवघड होऊन बसतं. अशा वेळी भाज्या परातीत पसरून त्यावर ओला कपडा ठेवावा. कोथिंबीर, पालेभाज्या पितळेच्या डब्यात ठेवल्यास त्या जास्त दिवस चांगल्या राहतात. तर उन्हाळ्यात भाज्या टिकवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करू शकता. टिप नंबर 5. साबुदाणा चांगला फुलून यावा यासाठी साबुदाणा धुण्यापूर्वी थोडासा हलकासा भाजून घ्यावा व नंतर भिजवावा. यामुळे साबुदाणा छान फुलला जातो किंवा चांगला फुलतो आणि साबुदाणा खिचडी देखील छान मोकळी सळसळीत होते. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक व शेअर नक्की करा. टीप नंबर 6. किचनच्या सिंकमधील प्लास्टिकची जाळी काही वेळा खूपच खराब होते आणि घासणीने घासून देखील ती व्यवस्थित स्वच्छ होतच नाही. अशा वेळेस जाळी ब्रशने घासावी. यामुळे ती लगेच स्वच्छ होते. अत्यंत कामी येईल अशी टीप नंबर 7. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी म्हणजेच अनुशापोटी 1 ग्लास पाण्यामध्ये मेथीदाण्याची पावडर मिक्स करा आणि सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता नियमितपणे या पाण्याचे दररोज नियमितपणे सेवन केल्यास काही दिवसामध्येच तुमची पोटाची चरबी कमी होते. साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची टीप नंबर 8. स्टीलच्या भांड्यातील पाणी पिण्याऐवजी मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. यामुळे आरोग्याच्या खूप साऱ्या ज्या समस्या असतील त्या सुटतील. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 9. काही वेळेस पाण्याचा अंदाज न आल्याने भातात पाणी जास्त टाकले जाते किंवा होते. अशा वेळेस भात शिजवून झाल्यावर देखील पाणी राहिले म्हणजेच भातामध्ये शिल्लक असेल तर कुकरचे झाकण काढून थोडा वेळ मंद गॅसवर कुकर ठेवावा. त्यानंतर जास्तीचे पाणी सुकले जाते आणि भात मोकळा सळसळीत असा होतो. अत्यंत महत्त्वाच्या व उपयुक्त टीप नंबर 10. कोल्ड्रिंक जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास ती कोल्ड्रिंक पिणे आपल्या आरोग्यासाठी योग्य राहत नाही किंवा चांगली नसते. अशा वेळी ती फेकून न देता बाथरूम, टॉयलेट साफ करण्यासाठी त्या कोल्ड्रिंकचा वापर तुम्ही करू शकता. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टीप नंबर 11. जर तुम्ही बटाट्याची चिप्स बनवत असाल तर
बटाट्याचे चिप्स पाण्यात व्यवस्थित धुतले नाही तर ते चिप्स काळे पडू शकतात आणि तळल्यानंतर त्याचा कलर लाल देखील दिसू लागतो किंवा दिसू लागतात. तर बटाट्याचे चिप्स बनवताना ही ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा. टिप नंबर 12. मेकअप करण्यापूर्वी 10 मिनिटे खोबरेल तेलाने मसाज करावा. याचा वापर केल्याने तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही आणि मेकअप बराच काळ टिकेल. उपयुक्त टिप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 13. साबुदाण्याचे पापड करताना साबुदाणा भिजवताना पाण्याचं प्रमाण हे साबुदाण्यापेक्षा 5 पट असावे. म्हणजेच जर तुम्ही 2 वाटी साबुदाणा घेतला असेल तर शिजवण्यासाठी 10 वाटी पाण्याचं प्रमाण घेतलं पाहिजे. टिप नंबर 14. जर तुम्ही मिश्र डाळीचे सांडगे करत असाल तर मिश्र डाळीचे सांडगे करताना सांडग्यामध्ये भरपूर प्रमाणात लसूण घालावा. म्हणजेच 1 किलोला 1 वाटी लसूण त्यामध्ये घालावा. यामुळे मिश्र डाळीचे सांडगे खूपच टेस्टी व खमंग होतात. टिप नंबर 15. लिंबू सरबत किंवा कोणतेही सरबत बनविताना किंवा बनवायचे असल्यास त्यासाठी साखर मिक्सरमध्ये बारीक करून म्हणजेच पिठी साखर बनवून एखाद्या डब्यात किंवा एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवावी. म्हणजेच कोणताही सरबत जर तुम्हाला बनवायचा असेल तर झटपट त्याचा उपयोग करता येतो किंवा सरबत झटपट बनवता येतो. टिप नंबर 16. किचनमध्ये किंवा घरात कोठेही मुंग्या झाल्या असतील तर तेथे साखरेची वाटी ठेवा. यामुळे मुंग्या इतर ठिकाणी जाणार नाहीत किंवा जातच नाहीत. आपल्याला मुंग्यांना साखर खाऊ घातल्याचं पुण्य देखील मिळतं. तर घरातील मुंग्या घालवण्यासाठी किंवा जात नसतील तर तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय नक्की करून बघा.